तर मित्रांनो नमस्कार. गेल्या 2 दिवसापासून आपल्या गावची यात्रा चालू होती आणि आता ती यात्रा संपली. ती यात्रा संपली आणि पुन्हा एकदा वर्षभराची आस लावून गेली. यात्रा संपली, रात्री आपण तमाशा बघून आलतो, त्यामुळे उठाय जरा उशीर झाला, त्यामुळे निघालो आपण मस्तपैकी पवायला आपला न्याला आला यश. पवायच्या गाडी बसून मस्तपैकी आपण आलो हिरीवर. आल्यानंतर गावातली पण गँग लावली ती पवायला, मग आपण पण लागलो पवायला. आपल्या वर्गातला मैत्र मारत होता उडी, म्हटलं थांब तुझा व्हिडिओ करतो मस्तपैकी. मारून झाल्यानंतर आपलं पवाय झालं, मग आपण मस्तपैकी निघालो घरला. झाल्यानंतर दुपारी निघालो लगेच राहणार. काय रानात गेलो नव्हतो, त्यामुळे आता जाणं आपल्याला भाग्यच आहे, त्याला काय पर्याय नाही. आत्या भाई आधीच गेलता पुढे. जाताना आपल्याला दिसला डॉगेश बाय, गडी आपल्याला बघून हळूच निघाला. म्हटलं जा बाबा, काय टेन्शन घेऊन मी निघाली राहणार. त्याला इथवरच आपल्या आत्या भाईनं चालू केलं. त्या बाईचं गारवाने ऐकून घेतलं, कारण आपण सकाळी गेलो नव्हतो राहणार आणि आता पण झालता उशीर. भाईला सर म्हणलं आणि आलो ऊसात लागलो पाला काढायला. आता उन्हाळा चालू, त्यामुळे दुसरी काय वैरण नाही होता. ऊस तो पण संपला, आता रान तयार करायचं म्हणून मला शेडवून यायला गेले की पाला आणायला दुसऱ्या ऊसात. पाला गोळा केला, आणला शेडव मशीनच्या खाली टाकला आणि मस्तपैकी मशीन वैरण टाकून निघालो घरी. त्यासाठी एवढंच. आता इथून पुढे शेतामध्ये ब्लॉग बघायचं असले तर आपल्याला आत्ताच फॉलो करून ठेवा. धन्यवाद.